ऑनलाईन औषध विक्री विरोधात जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा कळकळीत बंद. केमिस्ट असोसिएशननं पोवई नाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ऑनलाईन औषध विक्रेत्याचा केला निषेध. ऑनलाईन औषध विक्री विरोधात जिल्ह्यातील 3250 मेडिकल विक्रेते आंदोलनात सहभागी. केंद्र सरकारच्या धोरणातील विसंगती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे देशभरात विनापरवाना ऑनलाईन औषधांची विक्री सुरू असल्यानं त्याचा परिणाम औषध विक्री दुकानदारावर पडला. याचा निषेध करण्यासाठी आज केमिस्ट असोसिएशननं देशभरात एक दिवसीय संप पुकारला. या संपात सातारा जिल्ह्यातील तब्बल 3250 औषध विक्रेत्या व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला. साताऱ्यात केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं पोवई नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याची मागणी केली. या ऑनलाईन औषध विक्रीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. केंद्र सरकार आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतंय. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे घातक असल्यानं केंद्र सरकारनं ही ऑनलाईन औषध विक्री थांबवावी अशी मागणी देखील केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेला बंद आहे. ह्या बंदमध्ये पूर्ण देशभर सर्व केमिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्येही पूर्ण सहभागी झालेले आहेत. पूर्ण सातारा जिल्ह्यामध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की आमचा व्यवसाय हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 प्रमाणे आम्ही व्यवसाय करतो. कायद्याच्या कसोटीमध्ये राहून मध्येच एक GSR 817 म्हणून कोविड काळामध्ये आला आणि त्या कोविड काळामध्ये त्याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या ह्या डायरेक्ट ग्राहकांना औषधं विक्री करू लागल्या आहेत. हा GSR जो आला त्याच्यानुसार त्याला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब शिंदे यांनी चॅलेंज केलं. या चॅलेंजला त्याच्यावर स्टे मिळाला तरी ऑनलाईन कंपन्या चुकीच्या पद्धतीने औषधं घेतात. ही औषधं घेत असताना ग्राहकांना ही औषधं मिळत असताना डुप्लिकेट औषधं मिळण्याचं प्रमाण जास्त आहे. औषधाची ही मात्रा औषधं ही सांभाळली जातात. त्याला काहीतरी इफिकेसी असते की जी औषधं स्टोरेज कंडिशन असते. स्टोरेज कंडिशनप्रमाणे ही औषधं विकली जातात. ही असली औषधं यामध्ये ह्यात कोणाचाही ग्राहकांना द्यायचं नाही तर आमच्या भावना ह्या शासनापर्यंत पोचवायच्या आहेत आम्हाला. त्या पद्धतीनं आम्ही हा आजचा बंद पुकारलेला आहे. ह्या बंदमध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत.